नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या भागाला. इकडे शर्विल बेंगलोरला निघाला होता. परेश त्याला एअरपोर्टवरती सोडायला आला होता. तिच्यावर लक्ष ठेव, ती कुठे जातीये, काय करते, सगळे अपडेट्स मला दे. तो आर्याबद्दल त्याला सांगत होता आणि बोलताना त्याच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्टपणे जाणवत होती. डोंट वरी बॉस, मी आहे. शर्विल थोडा वेळ मग सीटला टेकून बसला, परंतु चेहऱ्यावर मात्र काळजीचे भाव होतेच. तुम्हाला जायचं नसेल तर मीटिंग कॅन्सल करू का, नाहीतर इथे अरेंज करतो, परेश बोलला. काही गरज नाही. तो डोळे बंद करून बोलला आणि त्याला मघाशी आर्या आणि तिच्या आईशी जे काही संभाषण चाललं होतं ते आठवलं. दोघींमध्ये किती प्रेम आपुलकी होती. आर्याला होणारा त्रास त्यांनाही होत होता. तिच्यावर काल आलेलं संकट त्यांनाही जाणवलं. किती पवित्र आणि प्रेमळ नातं होतं त्यांचं. परेश, येस बॉस. तुझी आई तुझ्यावरती प्रेम करते? परेश न समजून त्याच्याकडे पाहू लागला. कमी करते की जास्त? काय झालं, मी खूप डिफिकल्ट प्रश्न विचारला का? त्याचा गोंधळलेला चेहरा पाहून शर्विल बोलला. नो बॉस, प्रश्न साधाच आहे पण थोडा गमतीशीर वाटला. म्हणजे? सिग्नलवरील ती बाई पहा. शर्विलनं काचेतून बाहेर पाहिलं तर एक गरीब बाई सिग्नलवरती फुगे विकत होती. तिच्या कडेवरती एक लेकरू आहे आणि हाताला धरून एक. तिच्याकडे पाहून असं वाटतंय की तीच त्यांचं पालनपोषण फार मुश्किलीनं करत असेल. अशा वेळी आपल्या मनात सहज विचार येतो की एवढ्या हालाकीच्या परिस्थितीतही ती त्या मुलांना अनाथ आश्रमामध्ये का सोडत नसेल? पण ती आई आहे. ती स्वतः उपाशी राहून आपल्या मुलांचं पोट भरतीये आणि ती मुले देखील तिच्यासोबत खुश आहेत, सुरक्षित आहेत. त्याची आई त्यांच्यासोबत आहे, त्यांना कशाचीही भीती नाही. आणि ती बाई पहा, भीक मागते आणि तिच्या बाळाला दूध पाजते, पण त्याला कुठे सोडायला, स्वतःपासून दूर करायला तयार नाही. जगातली कोणतीच आई अशी नसते जिचं तिच्या मुलावर प्रेम नाही, मग ती श्रीमंत असो की गरीब. तिच्या मुलांसाठी ती काहीही करते. आईच्या प्रेमाची तुलना होऊ शकत नाही. तिचं मूल तिच्यासाठी सगळं जग असतं. माझी आई माझा फोन आल्याशिवाय झोपत देखील नाही. एखाद वेळी जर मला फोन करायला उशीर झाला तर फोनची वाट पाहत जागी राहते आणि म्हणून मी तिला वेळेतच फोन करून घेतो. तिला माहीत आहे इथे मी खूप खुश आहे, मला कशाचीही कमी नाही, पण तरीही माझ्यासाठी ती खूप काही घेऊन ठेवते, करून ठेवते. आईचं प्रेम येते ते ना मोजता येतं ना त्याची तुलना करता येते. परेश बोलत होता आणि शर्विल शांतपणे ऐकत होता. आर्याची आई देखील अगदी अशीच आहे. खरंच आई आणि तिचं प्रेम असं असतं का? मग मॉम अशी का नाही? मी खरंच तिचा मुलगा आहे ना? आर्यासोबत नीलने जे काही केलं त्याचं तिला काहीच वाटत नाही. एक स्त्री असूनही तिला आर्याबद्दल जराही सहानुभूती नाही. मग खरंच मॉमबद्दल मला सगळं माहीत आहे का? मी काही चुकीचं तर केलं नाही ना? असे अनेक प्रश्न आता शर्विलच्या डोक्यामध्ये घुमत होते. तितक्यात एअरपोर्ट आलं आणि शर्विल त्याच्या विचारातनं बाहेर आला. बॅग घेऊन तो एअरपोर्टच्या आत गेला आणि परेश पुन्हा मॅन्शनमध्ये आला. युक्ता आर्याला भेटायला आली होती. तिच्यासोबत एक रॉटवेलर जातीचा मोठा डॉग होता. त्याला पाहून आर्या आधी थोडी घाबरली, पण जेव्हा तिच्या जवळ येऊन तो शांत बसला तेव्हा तिला तो खूपच आवडला. हा कोण आहे? आर्या त्याला गोंजारत बोलली. जॅकी नाव आहे याचं. हा डॉग अंकलनं खास तुझ्यासाठी पाठवलाय, युक्ता बोलली. माझ्यासाठी? हो, त्यांना तुझी फार काळजी लागून राहते ना म्हणून. आजपासून हा तुझा बॉडीगार्ड आहे असं समज. शर्विल तुझ्या जवळ आला की हा त्याच्या अंगावर सोड, म्हणजे फोडून टाकेल त्याला. युक्ता हसत बोलली आणि त्यावर आर्या देखील हसली. बाय द वे, कुठे तो मॉन्स्टर आणि त्याची हडळ मॉम? युक्ता आजूबाजूला पाहत बोलली. युक्ता, त्या तुझ्यापेक्षा मोठ्या आहेत असं बोलतात का? ए बाई, मी तुझ्या एवढी महान नाही. तुझ्यासोबत ती बाई इतकं वाईट वागते आणि तू तिला अजूनही आदर देतीयस. तुझ्या जागी मी असते ना तर तिला शिव्यांची लाखोली वाहिली असती. त्या कशाही असल्या तरी आपल्यापेक्षा मोठ्या आहेत आणि मोठ्यांचा अनादर करणं मला पटत नाही.
तू महान आहेस बाई. शी, बाई काय म्हणतेस? त्यावर युक्ता हसली. हे बघ माझ्याकडे काय. आर्याने तिला शर्विलनं दिलेलं क्रेडिट कार्ड दाखवलं. क्रेडिट कार्ड? त्या मॉन्स्टरनं दिलंय. व्हॉट? हो, आणि म्हणाला जे काही हवं ते घे. विश्वास नाही बसत यार. खरंच तो असं बोलला? हो. चल मग आजच श्रीगणेशा करू. म्हणजे? अगं शॉपिंग करू. हां चल, पण काय घ्यायचं? वाटेल ते. कार्डचं सगळं लिमिट संपलं पाहिजे, युक्ता खट्याळपणे हसत बोलली. मग दोघेही जॅकीला घेऊन एका आलिशान VIP मॉलमध्ये आल्या. दोघींनी मिळून फार शॉपिंग केलं आणि इकडे बँकेचे मेसेजेसवरती मेसेजेस सर्विलच्या फोनवरती फ्लॅश होत होते. हे काय सगळा मॉल खरेदी करते की काय? ती मेसेजेस पाहून स्वतःशी बोलली आणि त्यानं परेशला फोन केला. हॅलो बॉस, परेश बोलला. वेर इज शी? युक्ता मॅडम सोबत मागच्या तासाभरापासून मॉलमध्ये फिरतायत. बर. बॉस, युक्ता मॅडमनं त्यांना एक रॉटविलर डॉग आणून दिलाय. व्हॉट? आरंभ जडेजाने पाठवलाय. हो, मी आल्यावर बघतो काय करायचं ते. त्याच्यावर लक्ष राहू दे, असं म्हणून शर्विलनं फोन कट केला. बापरे, आपण एवढं सगळं घेतलं, तेही एकदम कॉस्टली, तरी या कार्डचं लिमिट संपलं नाही. खरंच या मॉन्स्टरकडे किती पैसे आहेत? युक्ता नाक मुरडत बोलली. मला अजून शॉपिंग करायचं आहे, आर्या बोलली. एवढं सगळं घेतलंस, अजून काय घ्यायचं आहे? पडदे आणि बेडशीट. त्याच्या रूममध्ये ना सगळं ब्लॅक कलरचं आहे, मला बिलकुल आवडत नाही. त्याच्या रूममध्ये म्हणजे? युक्ता न समजून बोलली आणि आर्याने नजर चोरली. आर्या, ॲक्च्युली आम्ही एकत्र राहतोय, म्हणजे एका रूममध्ये, त्याच्या बेडरूममध्ये. का? तोच बोलला आणि जबरदस्ती घेऊन गेला. मग आर्याने तिला घडलेल्या प्रकाराबद्दल काही सांगितलं नाही. ती उगाच काळजी करेल आणि शुभांगी आणि आरंभलाही सगळं सांगेल म्हणून तिनं सांगायचं टाळलं. मला त्याचे इरादे काही ठीक वाटत नाहीत, सांभाळून राहा, युक्ता बोलली. डोंट वरी, आता जॅकी आहे ना माझ्यासोबत, आर्या हसत बोलली. खरंच अंकलने याला एकदम मोक्यावर पाठवलंय. जॅकी त्या मॉन्स्टरला आर्याच्या जवळ अजिबात येऊ द्यायचं नाही, समजलं? युक्ता जॅकीला बोलली. त्याला काय कळलं काय माहीत, तो त्याच्या भोवती गोल गोल फिरत होता. मग थोडं खाऊन दोघी पुन्हा शॉपिंगमध्ये व्यस्त झाल्या. तर मग मित्रांनो, आता पाहूयात पुढच्या भागामध्ये काय घडतंय ते. परंतु सपनाचा खरा चेहरा येईल का सगळ्यांच्या समोर, पाहूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा भाग, ही लव्ह स्टोरी कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.